नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महायुती सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबद्दल एक जी.आर. निर्गमित करण्यात आला होता. आणि मित्रांनो, या जी.आरमध्ये दर्शवण्यात आले होते की कोणत्या प्रशासकीय विभागाला म्हणजे जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई देण्यात येईल. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की नागपूर जिल्ह्यासाठी तसेच नाशिक, पुणे या जिल्ह्यांना किती कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल हे देखील दाखवण्यात आले आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर या जिल्ह्यातील आणि प्रशासकीय विभागातील असाल आणि अजूनही जर तुम्हाला ही नुकसान भरपाई रक्कम मिळाली नसेल तर त्वरित तुम्हाला हे काम करायचे आहे आणि लगेच तुमच्या बँक खात्यात ही नुकसान भरपाई रक्कम जमा केली जाईल. तर मित्रांनो, ते कोणते काम आहे आणि काय करावे लागेल ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, काही महिन्यापूर्वी आपल्या तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना आधार कार्ड तसेच त्यांचे बँक पासबुकची झेरॉक्स मागवण्यात आली होती. आणि मित्रांनो, जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा केली होती. पण मित्रांनो, खूप शेतकरी असे आहेत की ज्यांनी ही प्रत म्हणजेच आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जमा केलेली नाही. म्हणून मित्रांनो, त्या शेतकऱ्यांचा डेटा अजूनही पोर्टल अपलोड नसल्यामुळे आता तुम्हाला फक्त कोणत्याही जवळच्या ई सेवा केंद्रावर जाऊन आपला विशिष्ट क्रमांक मिळवून फक्त तिथे जाऊन KYC करून घ्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आपले सरकार या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फक्त आपला विशिष्ट क्रमांक एंटर करायचा आहे आणि तिथे आपला आधार नंबर देऊन KYC करून घ्यायची आहे. मित्रांनो, KYC केल्यानंतर 4 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यावर ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल. म्हणून मित्रांनो, फक्त जर तुमच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसेल तर एकदा कोणत्याही जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आपली पडताळणी करून घ्यायची आहे. मित्रांनो, हे केल्यामुळे तुमच्या बँक खात्यावर लगेच ही नुकसान भरपाई रक्कम क्रेडिट करण्यात येईल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय हे तुमचे नुकसान भरपाईचे पैसे मिळून जातील. तर मग मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मग मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.